नमस्कार, मी भारत पवार. मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड अंतर्गत पीपल्स कॉलेज नांदेड येथे माझं रिसर्च सेंटर आहे आणि मी PhD स्टुडंट आहे. आज आम्ही सारथी ऑफिस मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी सारथीच्या मागील 2024 आणि 25च्या ॲड आल्या नसल्या कारणामुळे आम्ही आज इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत. उपोषणाला बसलेलं असताना आम्हाला इथे कर्मचाऱ्यांकडून म्हणावी तशी वागणूक दिली गेली नाही. आम्हाला एक असा प्रश्न पडला की आज घडीला आम्ही भारतात राहतो का साम्यवादी लोकशाही असणाऱ्या किंवा हुकुमशाही असणाऱ्या राष्ट्रात राहतो, या गोष्टीचा आम्हाला आज जाणीव झाली, प्रकर्षाने जाणीव झाली. का तर इथं आम्ही ऑफिसला आलेले असताना आम्हाला इथं बसू दिलं नाही. एका ठिकाणी 1-2 ठिकाणी बॅनर आम्ही लावलं होतं, परंतु आमचं बॅनर काढून टाकण्यात आलं. त्यानंतर आम्ही बॅनर इथं झाडाच्या साह्याने बाजूला बांधलं, तर तिथं बांधलं आणि वरून पाऊस येत होता, पण त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचं इथं सपोर्ट केला गेला नाही. तर प्रश्न परत असा पडला की बाबा इथे आम्हाला आमच्या मूलभूत हक्काबद्दल काही आमचं देणं घेणं लागतंय का नाही, ह्या गोष्टीची सुद्धा प्रकर्षाने जाणीव झाली. नंतर भर पावसात आम्ही तिथे बसून आम्ही उपोषणाचा लढा सुरू ठेवला. त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा झाली आणि येथील अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला इथं बळजबरी विनंती करून आम्हाला ऑफिसमध्ये येऊन आम्हाला आंदोलन तुम्ही थांबवा म्हणले. आणि हे जे आम्ही आंदोलन करत होतो ते आम्ही संवैधानिक कायद्याच्या दृष्टीने करत होतो, परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाहीत, आम्ही शासनाच्या पुढे जाऊ शकत नाहीत, आम्हाला जे काही सांगण्यात आलं आहे ते शासनाच्याच आधिपत्याखाली आहे, आमचा ह्याच्यामध्ये काही रोल नाही. पण मला असा प्रश्न पडतोय की हे अधिकारी लोक जे आहेत हे प्रशासनाचं काम करतात का अधिक शासनाचं काम करतात, हा देखील माझ्यासमोर पडलेला आजचा एक प्रश्न आहे. आणि आम्हाला असा प्रश्न पडतोय की आम्ही ज्या संशोधक स्टुडंटच्या समस्येसाठी उपोषणाच्या संदर्भात इथे उभे होतो त्याबद्दल आम्हाला त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा सपोर्ट झालेला दिसून आलेला नाही. संशोधक स्टुडंट आत्ताच एक माझे मित्र मराठवाड्यातून परभणीहून आले संशोधक स्टुडंट, आणि त्यांना यायला लेट झाल्या कारणामुळे आतमध्ये त्याला एंट्री दिली नाही. आणि येथील सिक्युरिटी असे म्हणतात की आम्ही त्यांना आतमध्ये एंट्री देणार नाहीत, आम्हाला येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. तर आज तो इथं आलेला आहे, तो इतका लांबून प्रवास करून थकून आलेला आहे आणि तो नाही आता रात्री अपरात्री कुठं झोपायचं, पुण्यासारख्या ठिकाणी झोपायचं म्हणलं तरी आज त्याच्याकडे तेवढे पैसे नाहीत. संशोधक स्टुडंट आहे, सर्वसामान्य कुटुंबातून अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातून परभणीसारख्या मागास जिल्ह्यातून आलेला माझा स्टुडंट भाव आज कुठे राहील, हा सुद्धा एक प्रकारचा प्रश्न आहे. प्रत्यक्षरित्या ते आम्हाला सपोर्ट करत असले तरी अप्रत्यक्षरित्या आम्हाला ते जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, हे आम्हाला प्रकर्षाने जाणून आलेलं आहे माझ्या निदर्शनात. धन्यवाद.